जय मशान कालिका देवी। दोस्तों नमस्कार, साधना सिद्धि अघोरी चैनल में मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं। और आज 17 फरवरी 2026 है। कर्नाटक बेलगावी में मेरे घर पर ही मैंने आज शक्तिपात दीक्षा शक्ति ट्रांसफ़र जो मेरे शिष्य है उनको मैंने दी है। दोस्तों क्या आज इनका क्या अनुभव है ये मैं बताने से पहला इन्हीं के मुंह से आपको सुनना है। मगर एक बात मैं कहना चाहूँगा, ये दोनों शिष्यों के चेहरे ब्लर रहेंगे, ना ही इनका कांटेक्ट नंबर दिया जाएगा, कुछ नहीं है, क्योंकि इन्होंने शक्ति ट्रांसफ़र अपने खुद के लिए लिए, अपने परिवार के लिए लिए। तो आइए देखते हैं महाराष्ट्र के शिष्य इनका अनुभव क्या रहा। बताइए बेटा। माझं नाव संजय आहे, महाराष्ट्रामधून आलो आहे। गुरुजींना प्रणाम करतो। जीते रहो बेटा। जय मशान काली। जय मशान काली। मी अगोदर 23 नोव्हेंबरला गुरुदीक्षा घेऊन गेलो। अच्छा, 2025 मध्ये। हां, 2025 मध्ये 48 दिवस पूर्ण झाले। चांगले अनुभव आले। माझे सर्व जे अडकलेले कामं होते ते सगळे हळूहळू पूर्ण व्हायला लागले। ओके। आणि त्यानंतर मला अनुभव आला स्वतः, म्हणून मी पुन्हा शक्ती ट्रान्सफरसाठी आलोय। ओके। हां, आज मी शक्ती ट्रान्सफर घेतली। शक्तीचं मला साक्षात अशी अस्पष्ट आकृती दिसली। आणि माझं म्हणजे पूर्ण शरीर असं हलत होतं, प्रेशर पडत होतं डोक्यावर। मला अनुभव चांगला आहे आणि इथं काहीच फ्रॉड नाही आहे, सगळं सत्यता आहे। आणि ज्याची मेहनत करायची तयारी आहे त्यांनी जरूर या। बरोबर। आता महाराष्ट्राच्या माणसांना काय सांगणार तुम्ही, एक काय संदेश देणार? महाराष्ट्राच्या माणसाला हे सांगणार मी की सर्वजण या, मन विश्वास ठेवा आणि इथं सगळं सत्यता आहे। इथं कोणत्याच प्रकारची फसवणूक होत नाही। आणि या मेहनत करायची तयारी असेल तर या। आता मला एक बात सांगा, ज्यावेळी तुम्ही साधनेमध्ये बसला होता, तुम्ही मला मध्ये आधी फोन वगैरे केला? प्रत्येक वेळी फोन लावला, जर बिझी असला तर नंतर गुरुजीचा फोन येत होता। प्रश्नाची उत्तर वगैरे सगळी भेटली? 100% सगळी मार्गदर्शन सगळं व्यवस्थित भेटलं? काय फ्रॉडगिरी काय वाटलं? काय काहीच वाटलं नाही, काहीच नाही। गुरु दीक्षा जिथं घ्यायला आलता परत तिथंच आला शक्ती ट्रान्सफरला? इजादवर काही घर वगैरे काही चेंजेस वगैरे? चालू कर्नाटक बेळगावीला। कारण काही बरेचसे माणसं म्हणायला लागलेत की घर भाड्याचं आहे। अरे भाई, भाड्याचं असेल किंवा कोणाचं काय असेल, माझी प्रॉपर्टी मला काय करायचं आहे, बरोबर आहे की नाही? तर इथं काही फ्रॉडगिरी नाही, म्हणजे सर्वांना जे तुम्हाला हवी होती शक्ती मी ती व्यवस्थित इमानदारीने दिली। आता मला सांगा, जी मी शक्ती ट्रान्सफर दिली ते माझ्या घरातच दिली का हॉटेलमध्ये, मशानमध्ये, शमशानमध्ये, नदीच्या कडाला घेऊन दिलो? नाही, घरीच दिली। दिवसा ढवळ्या दिली। गुरुदीक्षा घेतली तिथंच शक्ती ट्रान्सफर घेतली। बरोबर आहे। आणि ज्यावेळी शक्ती ट्रान्सफर देत होते डोळे उघडे होते का बंद होते? डोळे बंद होते। बघा मित्रांनो, जर या व्यक्तीचे डोळे बंद असताना शक्तिपात दीक्षा शक्ती ट्रान्सफर मी ज्यावेळी करत होतो, शरीरामध्ये प्रवेश करत होतो, त्यावेळी ह्यांच्या शरीरामध्ये जाताना ती जी शक्तीची आकृती आहे, परछाई आहे, सावली आहे, यांना क्लिअर कट दिसलेले आहे। खरं आहे का खोटं आहे? डोळं उघडं असताना माणूस काय पण पाहिजे ते फ्रॉडगिरी चुतियागिरी करू शकतो। खरं बंद डोळे ह्यांच्या आतमध्ये काय चाललंय ह्यांना समजणार आहे। बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर। मी काय फ्रॉडगिरी काय केली? काहीच नाही आहे मित्रांनो। इमानदारीने शक्ती मागितल्या, पोरग्यानं 48 दिवस मेहनत केले। 3-4 महिन्याचे पूर्वीचे माझे शिष्य आहेत, त्यांना विश्वास आहे म्हणून ते माझ्याजवळ आलेले आहेत। तर तुम्हाला पण माझ्यावर विश्वास असेल, मेहनत करायची तयारी असाल तर येऊ शकता। प्रत्येक अमावस्याला शक्ती ट्रान्सफर भेटेल। ह्या एक माझ्या शिष्याचा अनुभव झाला। अजून एक माझा शिष्य आहे, त्यांना काय झालं, त्यांचा कसा अनुभव आहे ते आपण विचारून घेऊया। जय मशान काली। जय मशान कालिका देवी। माझं नाव युवराज आहे, मी महाराष्ट्रामधून आहे। आणि मी नोव्हेंबर महिन्यामध्ये मी गुरुदीक्षा घेतली आहे आणि इथेच घेतली आहे, बेळगावी कर्नाटक इथे गुरुजींच्या घरीच। आणि मी 48 मंडळ पूर्ण करून परत मी शक्तिपातसाठी इथेच आलो, ह्याच ठिकाणी इथे मी गुरुदीक्षा घेतलेली आहे। आणि दुसरी गोष्ट, मला जो अनुभव आहे शक्तिपात घेतल्यानंतरचा, मला ॲक्च्युली शक्तिपात घ्यायच्या अगोदरच माझा अनुभव म्हणजे माझं डोकं दुखायला होतं सकाळपासून, ते अजून आता जस्ट थोडा वेळ पूर्वी जरा शांत झालं। हां, आणि थोडंसं हार्टबीट पण वाढले होते मध्ये मध्ये माझे, असं मला अनुभव हे ॲक्च्युली का होते सांगतो मित्रांनो। कारण ज्यावेळी यांनी बुकिंग केले जातात, बुकिंग केल्यानंतर यांचा फोटो, यांचं पूर्ण नाव, आई वडिलांचं नाव, पत्ता वगैरे येतो, तर यांच्या नावानं ते शक्ती तयार करायला सुरू करतो आम्ही आणि त्याचा प्रभाव यांच्या शरीरावर पडायला सुरू होतो। गेले 3-4 दिवस यांचं डोसकं खूपच धरत होतं। हो काय आणि तर ज्यावेळी शक्ती ट्रान्सफर शरीरामध्ये झाली
त्यावेळेपासून बंद झालं का अजून चालू आहे? नाही, बंद झालं. पूर्णपणे डोसकं दुखायचं बंद झालं, झालं. हो. म्हणजे जी शक्ती होती इर्द गिर्द यांच्या सोबत फिरत होती, यांच्या नावानं तयार केली आणि त्याला बरोबर स्थान दिल्यानंतरनं यांच्या समस्याचं निवारण झालेलं आहे. हो. आणि यांना गुरु दीक्षामध्ये पण चांगले अनुभव झालेले आहेत मित्रांनो. बरं, काय तुम्हाला काय फ्रॉडगिरी काय नाही, वाटतं? काही फ्रॉड काहीच नाही. नाहीच वाटलं. महाराष्ट्राच्या जनतेला काय तुम्ही संदेश देणार? मी एवढंच सांगेल महाराष्ट्र जनतेला की ज्यांना पण आध्यात्मिकमध्ये यायचं असेल तर त्यांनी बिनधास्त डोळे झाकून इथे यावे. कर्नाटक बेळगावी या ठिकाणी गुरुजींच्या घरीच ते स्वतः दीक्षा देतात. इथेच तुम्हाला सर्व काही इथेच भेटेल. फ्रॉड काहीही नाही आहे इथं. बरोबर आहे. नॉलेज कसा वाटला, ज्ञान कसा वाटला? नॉलेज म्हणजे भरपूर, म्हणजे मी विचारही नव्हता केला हं. आणि मला वाटते की असं कोणी देऊ शकणार नाही असं एवढं नॉलेज मला भेटलं या ठिकाणी. एका मित्रानं काय सांगितलं होतं तुम्हाला हां, युट्यूब? मला एका मित्राने सांगितलं होतं की तो तिकडे दिल्लीमध्ये गेला होता एका ठिकाणी, त्याचं नाव घेत नाही मी. नाही, आपल्याला काय नको फालतू लोकांची नाव. त्यांनी मला म्हटलं होता की तिथं गेल्यानंतर त्याने त्याचे 3 वर्ष ते गेला होता ते कंटिन्यू. तर तो मला म्हणाला होता की जेवढे पण त्यासोबतचे जे मित्र होते त्यांचं असं म्हणणं होतं की आपण चाललोय 3 वर्षापासून पण आपल्याला अजून काय अनुभव काय येत नाही आहे. पण त्याच्यामध्ये ते एकजणाने सांगितलं की बाबा आपण जे करतोय ते सगळं फळ ते गुरुजींकडे चाललंय म्हणून. म्हणजे माळा जपण्यापासून सगळं जेवढी ती मेहनत घेतात ती सगळी मेहनत गुरुजींच्या नावाने झाली. अरे बाप, मग त्याहून सगळे वेगळे झाले. मग त्यांनी मला सांगितलं मित्रांनी की बाबा एक बेळगावीमध्ये एक गुरुजी आहेत श्याम देसाई म्हणून. ते म्हणे एकमेव असे गुरुजी आहेत म्हणे, ते घरी देत आहेत म्हणे 100% तू डवळ धकन चालले जा. माझ्या आयुष्यातले पहिलेच गुरुजी आहेत. मी इथं आलो, डायरेक्ट दीक्षा घेतली आणि आज शक्तिपात घ्यायला परत आलो मी. म्हणजे एक मित्राने त्यांना सजेस्ट केले की बाबा तू जा बेळगावला, छाती ठोकून घरामध्ये बोलवून गुरु दीक्षा पण देतोय आणि शक्ती ट्रान्सफर पण देतोय. एकमेव गुरु म्हणे असं. युट्यूबच्या दुनियामध्ये मायकलाल फक्त माझ्या अंदाजाने मीच असेल. मोठेपणा म्हणत नाहीये का, कारण जे सत्य आहे तेच मी जनतेला देतो, तेच माझ्या शिष्यांना देतो. इथं काही फ्रॉडगिरी नाही आहे, काही नाही आहे. जर खरोखर तुम्हाला शक्ती ट्रान्सफर, शक्तिपात दीक्षा पाहिजेल असेल तर प्रत्येक अमावस्याला असते मित्रांनो, येऊन घ्या माझ्याकडनं. खरं 30 साधक 30 शिष्य या ज्यांना मेहनत करायची इच्छा आहे. हे 2-4 दिवसाचा मार्ग नाही आहे, 2-4 दिवसाचा रस्ता नाही आहे. जोपर्यंत शक्ती सिद्ध होत नाही तोपर्यंत मेहनत करावी लागते. एक डोसक्यामध्ये विचार करूनच या माझ्याकडं. आणि यायच्या अगोदर शक्ती ट्रान्सफर कुठल्या हिशोबानं दिली जाते, काय दिली जाते, त्याचं रहस्य काय, त्याचे 4-5 व्हिडिओ मी बनवलेला आहे, खाली देईन मी. ते पहिला लिंक ओपन करून बघा. जर तुम्हाला आवडलं तर शक्ती ट्रान्सफरला या मित्रांनो माझ्याकडं. काही जोर जबरदस्ती कुणावर नाही आहे. कारण माझ्याकडे एकच आहे, महाराष्ट्रामध्ये एक डायलॉग फेमस आहे तुमच्याकडं, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. काय इथं बाप खंबीर आहे, तो दाखवणार, त्याला काही अडचण नाही आहे. तर चला मित्रांनो, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय मशान कालिका देवी. जरूरी सूचना, साधना सिद्धि अघोरी चैनल यूट्यूब के ऊपर एक ही है, दूसरा मेरा चैनल कोई नहीं है. और मेरे एक ही गुरु है श्री श्री मंजुनाथ पाटिल जी, वो भी कर्नाटक के आजू बाजू 100-200 किलोमीटर पे है. और यही एक ही मेरा मोबाइल नंबर है, अदरवाइज़ दूसरा कोई मोबाइल नंबर नहीं है. क्योंकि फ्रॉड लोग मेरा नाम लेके पैसा लूट रहे हैं. मेरा ही शिष्य है ये साधना सिद्धि अघोरी वाला करके बता रहे हैं. तो ऐसे फ्रॉड लोगों के ऊपर विश्वास मत रखिए. और ये एकमेव ही नंबर है मेरा, इसके अलावा किसी और नंबर पर पैसा पेमेंट मत डालिए. जय मशान कालिका देवी.